नमस्कार, राजसेवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। भाऊजी बाळासाहेब ठाकरे, माननीय नानाभाऊ पटोले, माननीय शोभाताई बच्चाव, माननीय कुणाल पाटील, सर्वच प्रमुख मान्यवरांचे या ठिकाणी इंडिया महाविकास आघाडीच्या वतीनं हार्दिक स्वागत। सर्वांनी टाळ्यांच्या गजरात आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांना विनंती आहे की आपल्याला संबोधित करा। व्यासपीठावर बसलेले माझे मित्र नाना, आपल्या उद्याच्या खासदार शोभाताई, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि जमलेल्या माझ्या देशभक्त बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, शोभाताई, तुम्ही योग्य वेळेला उमेदवारी घेतलेली आहात। कारण आता 10 वर्ष ज्यांना निवडून दिलं होतं त्यांचा नाकर्तेपणा धुळेकरांनी पाहिलेला आहे। पाहिलं की नाही रे? जरा मोठ्याने बोला ना। काय ऊन तर तापलेलं आहे, पण तुम्ही तापलेत की नाही, गरम झालेत की नाही या सगळ्या अन्यायाविरुद्ध? जरा जोरात रिस्पॉन्स पाहिजे। आणि तसं पाहिलं तर समोरून जे निवडून आलेले आहेत ते तसे पहिले आमच्याकडेच होते, म्हणजे एका दृष्टीने पाहिलं तर ते सुद्धा गद्दारच आहेत। पण तेव्हा काय होतं नाना, तुम्हाला सांगतो, आपण लढत होतो एकमेकाशी आणि धुळे मतदारसंघ आम्ही दिला होता सोडून त्यांना। त्यांच्याकडे उमेदवारच नाही, म्हणजे ज्या पक्षाकडे उमेदवार नव्हता त्यांनी, आणि मग शिवसेनेच्या मदतीने शोभाताई, आणि निशाणी काय? बरोबर आहे, हा पंजा आता असा मजबूत या भ्रष्ट आणि फेकाड्या सरकारला एक अशी थापड मारली पाहिजे की समोर त्यांचा जो उमेदवार आहे त्याचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे, आणि ती जप्त करण्याची ताकद ही तुमच्यामध्ये आहे। 2 वेळा ते जरी निवडून आले असले तरी सुद्धा केवळ तुम्ही एका बोटाने त्यांचे 12 वाजवू शकता, फक्त एक बोट। हे सगळे मस्ती आता दाखवत असतील, केंद्रीय यंत्रणांची मस्ती दाखवत असतील, पण तुमचं एक बोट या हुकुमशहाला दाडून टाकण्यासाठी समर्थ आहे। आणि आमच्याकडे तर अख्खा हाताचा पंजा आहे, किती बोटं पाहिजे? सगळी मतच मत आहे। म्हणून एकदम मजबूतीने वज्रमुठ आवडून आपल्या शोभाताई, हक्काच्या खासदार यांना प्रचंड बहुमताने निवडून देऊन दिल्लीमध्ये पाठवा, ही एक विनंती करतो आणि आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणामध्ये काँग्रेस ही पाकिस्तानची पीटीएम असा आरोप केलेला आहे। आणि आणखी मागून असा प्रश्न की मोदी असं म्हणले की 4 जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट फिक्स झालेली आहे, पण मोदी बेभान झाले, मोदी घाबरलेले आहे। मोदींना झोळी लेके आहे ते झोळी लेके जाने का समय आ गया है, आणि म्हणून अशा बेभान वक्तव्य करून भारताच्या निवडणुकीमध्ये पाकिस्तानचा उल्लेख करणं याचाच अर्थ भाजपच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। म्हणून ज्या पाकिस्तानमध्ये नवाब शरीफ ज्यावेळेस देशाचे त्या प्रमुख होते त्यावेळेस विना आमंत्रणानं देशाच्या प्रधानमंत्र्यांनी तिथं विमानावर उतरणं आणि त्या ठिकाणी बिर्याणीची आठवण अजूनही नरेंद्र मोदींना काही विसरलेली नाही। त्यामुळे पाकिस्तानची सातत्यानं आठवण करणं हे त्यांचं दायित्वच आहे। पाकिस्तानशी त्यांचे संबंध आहेत, यांचे संबंध असतात, तेच लोक वारंवार पाकिस्तानचा उल्लेख करतात। आणि पेपरला त्यांच्या ज्या जाहिराती आलेल्या होत्या की इंडिया आघाडी निवडून आली तर पाकिस्तानमध्ये गुलाल उधळला जाईल, ही जी त्यांची जाहिराती होत्या त्याबद्दल आम्ही ऑब्जेक्शन टाकून निवडणूक आयोगाने भाजपला नोटीस दिलेलं आहे। आमचं म्हणणं आहे की ही आचारसंहितेचे उल्लंघन करण्याचं व्यवस्था आहे, त्यामुळे तातडीनं भाजपवर कारवाई करावी ही पद्धतीची भूमिका काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे घेतली। त्या वक्तव्यावर माहिती आहे काय, त्या आधारावर बोलले, त्याच्यामध्ये काँग्रेसचं काही संबंध नाही।
काँग्रेसने अनेक वर्ष देशातील नागरिकांचा विश्वासघात केला असा आरोप केलेला आहे मोदींनी सभेवर. 10 वर्षामध्ये आम्ही अनेक वर्ष सांगताय ज्या देशात सुनी बनत नव्हती त्या देशाला रॉकेट तयार केलं.